हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. खरं तर हा खूप जुना ब्लॉग आहे, 1 जूनचा, ज्या दिवशी माझ्या सासऱ्यांचा बर्थडे असतो. तर आम्ही इव्हिनिंगला केक कट केला आणि मग जेवायला गेलो रात्री. तर खूप गर्दी होती, कारण की त्या दिवशी सगळ्यांचाच बर्थडे असतो, सरकारी बर्थडे असं म्हणतात ना, ते तसं. तर मग आम्ही हॉटेलला गेलो. मग ते हॉटेल खूप छान होतं, कारण की तिथं वेगवेगळ्या टाईपच्या फिश होत्या, खूप नेचर वाईब देत होतं आणि मज्जा येत होती खूप सारं बघायला. आणि खूप सारे वेटिंग असल्यामुळे आम्ही सगळं हॉटेल एक्सप्लोअर केलं. इथे हातांगला फक्त मज्जा म्हणजे ही होती की त्याला फक्त फिरायला आवडतं आणि ते त्याला भेटत होतं मज्जा करायला इकडून तिकडे. माझ्यापेक्षा जास्त त्यानेच एक्सप्लोअर केलं, तो सगळीकडे फिरून आला होता हॉटेल. आम्ही सगळे एका ठिकाणी बसलो होतो, पण त्याचं सगळं एक्सप्लोअर करायचं चालू होतं. मग त्यानंतर तो पुढे पुढे आणि मी त्याच्या मागे मागे. मग त्याने हॉटेलमध्येच गार्डन शोधून काढलं आणि तिथं घसरगुंडी होती, चांगलं स्लायडिंग करण्यासाठी होतं. आता मग तो आणि साक्षी दोघांचं चाललं होतं खेळणं. म्हणलं आता यांच्याकडे लक्ष तर देणं आहेच जेवण येईपर्यंत, म्हणलं खेळू द्यावा त्यांना. मग त्यानंतर ते खेळत होते तोपर्यंत मला थोडंसं रेकॉर्ड करून घ्या. खूप छान छान फिश होते तिथं. आणि बघा इथं आम्ही सगळेजण जेवणाची वाट बघत बसलो होतो, पण जेवण तर काही येईना, कारण की त्या दिवशी खूपच गर्दी होती. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं मस्तपैकी आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये पुन्हा एकदा केक कट केला. तर हा बर्थडे स्पेशल आहेच म्हणा म्हणा, आम्ही सगळेजण सोबत होतो त्याच्यामुळे अजूनच स्पेशल आहे. त्यानंतर आम्ही बर्थडे केक कट केला. मग खूप रात्र झालेली, मग आम्ही घरी आलेलो. मग त्याच्यानंतर यांचा हा धिंगाणा होता. असा होता माझ्या सासऱ्यांचा बर्थडे. कसा वाटला